तिची कामिना आपल्याजवळ प्रमाण पैसा नाही नारीवा. श्रीमान अमृतजी धुनघरे यांच्याकडून 51 रुपये सप्रेमेंट मिळाले पाठ धन्यवाद. हा नारायण साहेब यांच्याकडून सुद्धा 10 रुपये सप्रेमेंट मिळाले पाठ धन्यवाद. आपली आर्थिक स्थिती तेवढी सबळ नाही आहे. आपल्याला ईश्वराने आपल्याला एक हिऱ्या दिव्यासारखी मुलगी दिली नारीवा. आणि आत्ताच मला चिचोली मांडवावरून पत्र आला, आपला फोन आलेला आहे की म्हणे विश्रामजी आम्ही तुमच्या मुलीला पाहण्या करता येतो. तर माझंही मत आहे की होऊ घातलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करावा आणि चंद्रासारख्या जास्त प्रमाणामध्ये आपल्या पोरीचं लग्न यंदा उरकून टाकू. कारभारी तुम्ही म्हणता ते विचार बरोबर आहे, पण आपल्याकडे सामुग्री कमी असल्यामुळे तसं काय होईल का? अगं आपल्या गरीब माणसाच्यावर कुठे किंवा सामुग्री जास्तची होते का? काही ना काही मार्ग निघेलच मनुष्याच्या करायला जर कधी विचार केला तर नाही का? फक्त तयारीमध्ये राहा की आपल्याकडे काय पाहुणे येणार आहेत ते. मला ठीक आहे. चला 8 दिवस झालं बाबूजीला पत्र पाठवलं, पत्र केलं किंवा नाही होऊ शकतं 8 दिवसात सुट्यामध्ये आपण लग्न करतो आणि पुढे आपल्या गावाला जातो. गावची बस लागली गावाला निघून गेलं पाहिजे. नारायणजी पाटील मोड मुक्काम थांबला. तुम्ही आपल्या गाडीजवळ जा. यांच्याकडून 10 रुपये भेटणार पार्टी आहे. घरी माझे बाबूजी म्हणलं माझी आई पण कुठे गेले असतील. बाबूजी हा बाबूजी बाबा आम्ही आहे. कोण राजू? मी आता आलो. हा बरं केलंस तुम्ही आला असतं का? मी काही नाही म्हणून घालू का? काम आलास तर बरे केलंस म्हणून असते धंदे करायचा. काढाला चांगले धंदे आहेत तुझे. काऊन राहून अरे मला पत्र पाठवलास हा की बाबूजी हा बाबूजी मी 13 तारखेला गावाकडे येतो. पण आलो ना. हो आलो नाही तर का विकायला आलास म्हणून. आणि मला त्या पत्रावरती यायला सांगितलं. हा आणि सकाळपासून गेलो आतापर्यंत तुझी वाट पाहिलो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्हाला बसायला एक सोफा सेट आणणार होतो पण खात्या वाड्यानं खुडू खाल्ला म्हणून आलो. नाण्याच्या खात्या वाड्यानं खुडू नाही खाल्ला. त्यांनी बनवायला असतील ते. बरं मला एक सांगा माझी आई वगैरे कुठे गेली? तुझ्या आईची गोष्ट नको विचारू. तुझ्या आईची गोष्ट नको विचारू का? ज्यावेळेस तुझा पत्र आला त्यावेळेस तुझ्या आईला सांगितलं म्हणलं 13 तारखेला म्हणलं आपला मुलगा येणार आहे. शाबास 13 तारखेला येणार म्हणलं तुला एवढी खुशी वाटली. तुला काय सांगू रे? अरे तुला पाहिजे तू स्वयंपाक केला. स्वयंपाक पाणी तयार करून आतापर्यंत तुझी वाट पाहिली. आता कुठे गेली? अरे आता म्हणजे आता आला नाही मुलगा म्हणून ते मजूर घेऊन बांध्यावरती गेली. म्हणजे काही उपलब्ध आहे का निंदा? नाही बाजी आमच्या बहु काम धंदे. अच्छा बरं गेली तर जाऊ द्या. माझी गोष्ट अशी आहे. कशी आहे बेटा? मी कशासाठी आलो? यावर्षी माझं लग्न करा. का म्हणला? यावर्षी माझं लग्न करा. या वर्षी तुझे लग्न करा. पुढे लहान लेकराच्या लग्न कोवरा जाऊ का? मी का कोवराचा? आता तर कोवराचं नाही का कोवरा पण तुला काही न करायचं आहे का? काही काकी तोड का का तू? मग तुझं लग्न करायचं ना? काय फिकर करायची नाही. ज्या वेळेस तुझे पत्र पाठवलास पत्र पाठवलं मी ना तुझ्या आईला त्या दिवशी वाचून दाखवलं. शाबास वाचून दाखवल्याबरोबर त्याच रात्री तुझ्या आई बरोबर केलं. त्याला रात्री केलं म्हणून मी सकाळी आलो. विचार केला म्हणून विचार काय कशा पत्राला काय वाचून दाखवलं? काय तुझ्या आईचं मला खायला म्हणजे आपला एकुलता एक मुलगा आहे. आपला एकुलता एक मुलगा आहे. आपल्या मुलाला शिकलेली मुलगी नाही भेटली चालेल पण चांगल्या सुशिक्षित घरात मागच्या आताच्या पोरी बांधून आपल्या घरावरचे कडून पाठी करतो. माझ्या साहेबांना फोन आला
माझ्या दोस्ताचा मला पत्र आलेला आहे. तिरोडा गोरेगाव. अरे वा 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 वा. गावून मेश्राम साहेबांचं पत्र आलं. म्हणे का हो म्हणे साहेब, तुम्ही जरी आपल्या मुलाची जरी लग्न करत असाल तर माझ्याकडे एकूण एक मुलगी आहे. मुलगी मॅट्रिक पास आहे. अरे हा, म्हणजे ते आपल्या घरी आलते तेच का? काही वाटलं असेल का शामराच्या पोराला जवानी फुटावाली कुठली कोण झालाय का? तुझ्या आईचं म्हणणं आलं की म्हणजे मुलगा जरी गावाकडे आला तर बिलकुल आजच्याच तयारी करा आणि आजच्याच बोलवायला जा. बिलकुल तयारी करायची. हो चांगलं. बरं मला एक सांगा, त्याच्या गावला रेल्वे जाते, एसटी जाते का बस जाते? तू बाबू असणार आहे. नाही ना बाबू असणार. अबे रेल्वे बरोबर आहे. एसटी कोणती मोटार कोणती बाजू मला का माहित? अबे एसटी आणि मोटार एकच होते. तर बाजी त्याच्या गावाला रेल्वे जात नाही. म्हणजे एसटी जाते, त्याच्या गावाला एसटी जाते. मग सुपरनं जाऊन काढलं चांगला सांगून आला. काऊन नाल्या का खाल बोलतच नाही. आणि बाबू आज अरे आणणारी म्हणतेस तिला. आटणारी म्हण जनता सेवा. हा, जनता सेवा, जनता सेवा. बसमधून उतरलं होय का काल का माझा प्राण घेऊन आलास ना? याच्यात माझा काही दोष नाही. ड्रायव्हरने जागी ब्रेक दाबलं म्हणून मी तुमच्या अंगावर आलो. तुम्ही दंडाने हात नव्हता धरला. नाही बाबा, गुडघ्या माझा काचकून दंड धरा म्हणजे. मी हात नव्हतं धरलं मी. या बस स्टँडवर का रोखले? या बस स्टँड काय थांबलो आपण? अरे हाच गाव आहे. हवा ना. हो चला बाबा, घर कोणी गेलं? अरे घर त्या खांब्याजवळचं आहे. चला बाबा, नाही दिसते तिथला. रात्री वाली चालेल. मी घरात जातो ना, पोरीला बोलवणार. नाल्या का जोडे फाटकले मारतील. मी आवाज मारतो. आलू नको. कारण घरी जेवण नाही केलं का? तुला घरी जेवण कर म्हटलं आणि जेवण करत राहताना अजय मेश्राम साहेब घरी आहेत का? जयदेवजी धापोळकर या साहेबांकडून माझ्या पुन्हा 10 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद. ओ नमस्कार मांडवाजी. नमस्कार नमस्कार नमस्कार. बापा इतका वेळ हात हलवा लागते. नमस्कार. हे कोण आहेत? काऊन तुम्ही नाव ऐकले का? नाही. हाच माझा मुलगा आहे. असं आहे? हात. हा बापू आहे. अच्छा अच्छा, हेच आहेत का? ठीक आहे, थांबा थोडा वेळेस. कारभार ने का बाबा तुला कोणती आठवण आली बेटा? हा कोण बोलला? बाबा तुला ओळखून राहिलास? अरे पुस्तक म्हणत होतास ना की मी यांना पाहिलं म्हणून. मी काय पाहू? तुला पाहिलास? नाही बाबा. अरे बाबा हा मुलीचा वडील आहे. हा पोरीचा बापू आहे. बाबा इथे डोक्यावरती एकही केस नाही. हा तुळशीरामजी धात्रे राहणार इटानकोटी यांच्याकडून 10 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. कारभार ने म्हटलं की त्याचे आई गा काय म्हणाले? आपल्या घरी पाहुणे आले नारी. अगं त्यांना की नाही तू पाय धुवायला पाणी देऊन टाक. बरं ठीक आहे. तो पाणी आणलाय तू पाय धु म्हणला. याच्या घरी हीच प्रथा आहे का? कोणती रे? पाहुण्याच्या समोर कुंडटात आणून म्हणायची. काऊन तो गडवा आहे ना? ही प्रथा बंद करा म्हणा. ही प्रथा केव्हा असते म्हणा? जेव्हा माणूस मरते तेव्हा गोवऱ्यावर पाणी कुंडामध्ये गरम करतात म्हणा. महापौरा मराले म्हणा. तुम्हाला सर्वांना मारायला काहीच मरल म्हणा. हा थंड पाणी पायावर घेत नाही म्हणा. घेत नाही. काऊन म्हणा? यानं थंड पाणी पायावर घेतो म्हणजे याच्या पायाने पोटभर किडे पडते. म्हणतो तू
स्वतःची मुलगी मागायची आहे, मला सोयकी करायची आहे, मला पाय धुणं जरूरच आहे. मी पाय धुतो. तुला भाकरी हॉटेलच्या उष्ट पिलं पिलं गेला तो जन्म वाया. अरे 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 हा घेऊन जा मला. हा घेऊन जा. हा घेऊन जा. हा घेऊन जा. अगं ये गीताची आई. हा बसा साहेब, मी मुलीलाही पाठवतो. बाबा बाबा मला एक सांगा, काय बेटा? हे पाणी आणून दिलं पोटी पोटीची माय वे नालाय का दातकाळा काढून राहिलास का? काऊन बे तू बाबू आहेस का? कोण आहे ते? काम का बिघडलं? तू बाबू आहेस ना? तुला समजायला पाहिजे का? अरे मुलगी कशी दिसायला पाहिजे, मुलगी आई कशी दिसायला पाहिजे हे बी नाही समजत. 12वी पर्यंत माझ्या गावामध्ये शिक्षण झालं. मी कोणा मुलीकडे पाहतो नाही बेटा. कोणा बाईकडे पाहतो. नाही रे. माझी नेते नाही. बरोबर आहे बेटा. हे कोण आहे? हे मुलीची आई होय. हे पोरीची माय होय. होय. मस्त ट्विन म्हणायची. हा बापूरावजी ढोलके यांचे कौल पुन्हा आमच्या पाठीला 10 रुपयाचा पारितोषिक शिकायला धन्यवाद. अगं ए गीताची आई, मुलीच्या हस्तेकडे चहा पाठवून दे आणि तो मुलालाही पाहून घेईल आणि मुलगाही नाही पाहून घेईल. गीताबाई सुधाकरजी बावणे शिवाळे गावाले 10 रुपयाचे पारितोषिक धन्यवाद. गीताबाई माझे लाडके मुली गीताबाई गीता गीता काय काय कशाला दिला आवाज देण्याचे कारण तुला नाही समजले का? नाही ना गड्या. आमच्या इथं पाहुणे आले. पाहुणे म्हणजे कशाला? आमच्या इथं पाहुणे आले लाडके मुली पण आले तर काय फरक पडला? पाहुणे तर येणारच आहेत ना. आवाज तुला पाहणे करता. अगो बाई माझे यावर्षी माझं लग्न लग्न करताय त्यांच्या करीता चाय नाश्ता घेऊन लाडके मुली बरं आहे. जा बेटा झटकन बना आणि पटकन नेऊन दे. ठीक आहे, तू म्हणते तर मी त्यांना चाय वगैरे नाश्ता वगैरे देऊन देते. हा मुलाचा वडील आहे आणि मुलगा आहे तो तर बाप लेक आहे. हो का गं? हा बाप लेकाला ओळखशील ना तू? हो. हा बरं जा बेटा. बरं, ठीक आहे. लक्षामध्ये आणशील. जा मग. चाल बाई, यश माझे लग्न करून राहिले गड्या, पण आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. जरी सन्मान नाही केला तर आपले ते बदनाम करून जातील. नाही